तर ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल आपल्या टीम सोबत स्वतःच रस्त्यावर उतरले होते आणि जे खड्डे आहेत ते त्यांनी बुजवले होते। मात्र 2च दिवसात हे सगळे खड्डे पुन्हा उघडले गेलेले आहेत, कारण रेडीमिक्सने हे खड्डे बुजवले गेले होते। या आधी सुद्धा रेडीमिक्स जे आहे ते निकृष्ट दर्जाचं आहे असा आरोप होत होता आणि तेच कुठेतरी खरं ठरलंय की काय असा प्रश्न ठाण्यातले हे रस्ते बघून आपल्याला पडतो। रस्त्यांवरची खडी जी आहे ती सगळ्या रस्ताभर पसरलेली आहे, खड्ड्यांमधून ही खडी बाहेर आलेली आहे आणि त्यामुळे उलट अपघात जास्तच होतील अशी भीती वाटावी, कारण खडी जी आहे ती सगळी पूर्ण रस्ताभर खड्ड्याच्या आजूबाजूला पसरलेली पाहायला मिळते। 2च दिवसात ही परिस्थिती रस्त्यांची झाली आहे। ठाणे शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे स्वतः ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी रस्त्यावर उतरून ते खड्डे संपूर्णपणे बुजवले होते असा दावा केला होता। खड्डे बुजवले देखील, मात्र पावसाने विश्रांती घेतल्यानंतर कोणत्या तंत्रज्ञानाच्या आधारे हे संपूर्ण खड्डे बुजवले गेलेत असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे। कारण का जे खड्डे बुजवलेत त्या खड्ड्यांमधली खडी संपूर्णपणे बाहेर आलेली आहे आणि रस्त्यावरती अस्ताव्यस्त पसरल्यामुळे या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे। मी कोर्ट नाक्याजवळ आहे, ठाण्यातला हा वरळीचा भाग आहे। सतत या ठिकाणाहून वाहन जात असतात, वाहने येत असतात। तर या परिस्थितीमध्ये जे खड्ड्यांमधून जी खडी बाहेर पडलेली आहे ती खडी बाहेर पडल्याने इथे अपघात देखील होऊ शकतात किंवा जी खडी आहे ती गाडीच्या टायर खालून उडून जे चालणारे पादचारी आहेत त्यांना लागू शकतात, ते देखील जखमी होऊ शकतात। त्यामुळे नेमकी कोणतं तंत्रज्ञान वापरून त्या अशा पद्धतीचे खड्डे बुजवले गेलेत अशी टीका आता ठाणेकर करतायत। आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यावरती कौतुकांचा वर्षाव होत होता, त्यांनी हे खड्डे बुजवल्यानंतर मात्र खड्डे पुन्हा उकरू लागलेत, खड्ड्यांमधून खडी बाहेर येऊ लागलेली आहे। त्यामुळे नेमकं आयुक्तांनी कोणती युक्ती वापरली किंवा कोणतं तंत्रज्ञान वापरलेलं आहे हे खड्डे बुजवण्याकरता असा प्रश्न आता ठाणेकर करतायत। वडोदरा सावरून पेडणेकरचा अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत ठाणे।